नमस्कार, मी आहे नम्रता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे छोले भटुरे. तो छोले भटुऱ्यासाठी मी 1 कप भरून मैदा घेतलेला आहे आणि 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. असं तर भटुरे सहसा पूर्ण मैद्यामध्ये बनवतात, पण मी इथे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच एवढा बेकिंग सोडा टाकायचा आहे. याला मिक्स करून घ्यायचं. हे दह्यामध्ये बेकिंग सोडा टाकल्यानंतर कसे बबल्स येत आहेत. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि 1 चम्मच साखर. याला एकजीव करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये पाऊण कप रवा टाकायचा आहे, बारीक रवा. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याला थोड्याशा कोमटसर पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजलेलं आहे. आता याला झाकून ठेवून द्यायचं. 2 तासांसाठी तरी याला झाकून ठेवून द्यायचं. हे इथे मी 250 ग्राम म्हणजे 1 पाव किलो चणे, काबुली चणे भिजत टाकले होते. आता आपण छोले बनवू याचे. त्यासाठी लागणार आहे कांदा, गरम मसाला, छोले मसाला, हळद, अद्रक लसूण, मीठ, टमाटर आणि 1 मोठा बटाटा. आणि त्याबरोबरच हे थोडेसे खडे मसाले लागणार आहेत आणि थोडेसे आमचूर पावडर. हे छोले आपण कुकरमध्येच बनवायचे आहेत. तर मी सर्वात आधी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकत आहे आणि आता हे फोडणी करायची आहे. कांदा आणि टमाटरची प्युरी करून घ्यायची आहे. सर्वात आधी कुकरमध्ये हे कांदा जो आपण बारीक पेस्ट केलेला आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. छान एकजीव लालसर असा भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये हे खडे मसाले टाकायचे आहेत. खडे मसाले डायरेक्ट तेलात टाकल्याच्यानंतर थोडेसे जळतात, म्हणून कांदा टाकल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे. याला खूप छान एकदम तेल सुटतपर्यंत लालसर असं भाजून घ्यायचं आहे कांद्याला. हा कांदा शिजत आलेला आहे, छान फ्राय झालेला आहे तेलामध्ये. आता याच्यामध्ये 1 मोठा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. आता याला सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे. हे दोन्ही व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर याच्यात टमाटरची प्युरी टाकायची आहे. हे सुद्धा व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. धना पावडर, लाल तिखट,
हा छोले मसाला, हळद आणि आमचूर पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे मसाल्यामध्ये. कांद्याच्या मसाल्यामध्ये हे सर्व ड्राय मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आणि आता याच्यामध्ये जे छोले आपण भिजत टाकले होते ते टाकायचे. हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता याच्यामध्ये हा बटाटा याची साल काढून याच्यामध्ये टाकायचा आहे. एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच चहाची पत्ती टाकायची आहे. हे उकळलं की याच्यामध्ये हे गाळणीने गाळून हे पाणी, चहाचं पाणी, पत्तीचं पाणी याच्यामध्ये छोल्यांमध्ये टाकायचं आहे. याने छोल्याला कलर खूप छान येतो, रंग, आणि याची चव सुद्धा खूप छान होते. आता याला कुकरचं झाकण लावून मंद आचेवर लो टू मीडियम आचेवर याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. पाहू शकता तुम्ही किती छान छोले दिसत आहेत. याला कलर किती छान आलेला आहे. आणि छोले सुद्धा खूप छान शिजलेले आहेत. याला थोडंसं चम्मचनी दाबून घ्यायचं आहे. हा जो बटाटा आहे याला छान ह्याच्यामध्ये कुस्करून घ्यायचा आहे पळीनी. छोले छान शिजलेले आहेत. आता आपल्याला थोडीशी मला याला ग्रेव्ही करायची आहे, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं थोडंसं पाणी टाकू शकता. आणि आता याला आपण तडका देऊया. त्या तडक्यामध्ये अद्रकचे स्लाइस केलेले आहेत मी, हे थोडीशी हिरवी मिरची आणि लाल तिखट हे सर्व टाकून याला तडका द्यायचा आहे. याला एकजीव करून घ्यायचं. आता हे छोले तयार झालेले आहेत. त्याबरोबरच हे पीठ छान आपलं तयार झालेलं आहे भटुऱ्यांसाठीचं. आता छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि भटुरे लाटून घ्यायचे. जेव्हा आपल्याला खायचे असतील तेव्हाच गरम गरम बनवू शकतो आपण. ते गरम गरम खूप टेस्टी लागतात. थोडंसं तेल लावून याला लाटून घ्यायचं. खूप जाडही नाही ठेवायचं आणि खूप पातळही नाही करायचं. मीडियम आकाराचे असे लाटून घ्यायचे. तेल गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण हा भटुरा टाकायचा आणि याच्यावर पळीने तेल असं टाकत टाकत याला तळून घ्यायचा. असे छान टम्म फुगवून त्याला छान तळून घ्यायचे. हे भटुरे गरम गरम छोल्यांसोबत खूप टेस्टी लागतात.
आता याला एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं. तुम्हाला जर ही छोले आणि भटुरेची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला शेअर करायला, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.